मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर हे क्रियाकर्म करावेच लागतात, त्याला पर्यायच नाही, अपरिहार्य गोष्टी आहे. बघा, जन्म मृत्यू हा अपरिहार्य गोष्टी आहे. उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घड्याळाचं काट जसं परिभ्रमण करत राहतो, कुणासाठी थांबलंय नाही. तुम्ही इथं जन्माला आलात म्हणजे मरण्यासाठी आलात, लक्षात घ्या. उपजल्या पिंडा उपजली या पिंडा मरण सांगा. उपजती ते नाईलाज आहे, त्याला अपरिहार्य गोष्टी म्हणतात. जातस्य ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यर्थे विठ्ठल विठ्ठल म्हणून ह्या गोष्टी कराव्याच लागतात. आपल्या पितरांबद्दल आपण जन्माला आल्याच्या नंतर आपले त्यांचे उपकार आहेत ना महाराज, है की नाही. आपल्या आईनं आपल्याला जन्म दिला, त्या आईचे उपकार आहेत, बापाचेही उपकार आहेत. ते क्रियाकर्म जर नाही केले तर आता प्रमाण दिलेत. एक श्लोक सांगणार आहे. एखाद्या कुळामध्ये संतती आपल्या पितरांबद्दल पिंड तर्पण आदी अन्नदान ज्ञानदान जर करत नसेल तर त्या कुळामध्ये अधर्म प्रवेश करतो. कळते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हाच उपदेश केलाय की सगळे जर अधर्मी वागले तर काय होईल. आपण अधर्मी वागायचं नाही. आपल्या वडिलांची सगळी जी शिकवण दिलेली आहे ती आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते गेल्याच्या नंतर हे केलंच पाहिजे. आणि तर काय होतं, एक श्लोक भगवंताचा आहे बघा. भगवंत म्हणतात, अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियाः स्त्रीषु दृष्टाशु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. विठला कुळामध्ये आपल्या पितरांबद्दल जर कुणी पिंड तर्पणादी क्रियाकर्म करत नसेल तर अधर्माभिभवात कृष्ण अधर्म प्रवेश करतो. आणि एकदा का कुळामध्ये अधर्म प्रवेश केला की तुम्ही स्त्रियांना अडवू शकत नाही, लक्षात घ्या. माणसाने जर अधर्मी वागायला सुरुवात केलं तर स्त्रिया सुद्धा अधर्मी वागतात. स्त्रीषु दृष्टासु वार्ष्णेय. आणि एकदा का स्त्रिया अधर्मी वागायला लागल्या की तिथं काही संतती सात्विक जन्मेल म्हणून गॅरंटी नाही. जायते वर्ण संकरः. ते कुळ, ते पितर म्हणतात या अधर्मी कुळामध्ये जी संतती निर्माण झाली ती वर्ण संकरित आहे, ती माझी नाही. विठाला वर्ण संकरित जी संतती, त्या संततीनं जर आपल्या पितराबद्दल जरी पुढच्या पिढीला जरी अन्नदान ज्ञानदान केलं तर ते पितर ओळखतात. लोकांना जरी माहीत नसलं तरी ते म्हणतात, हे म्हणतात, काय म्हणतात, हे आमचं नाही. कळतंय. उघड उघड बोलावं लागतं का तर हे मी माझ्या मनचं बोलत नाही. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, अधर्माभिभवात कृष्ण प्रदूषंती कुल स्त्रिया. स्त्रिया प्रदूषित होतात आणि एकदा स्त्रिया प्रदूषित झाल्याच्या नंतर त्यांच्या पोटाला येणारी जी संतती आहे ती जायते वर्ण संकरः. म्हणून आपल्या पितरांबद्दल तुम्ही 4 माणसं जीव घाला नाही तर 10 माणसं जीव घाला, तुमच्या पद्धतीने जीव घाला, ज्ञानदान करा, पण घाला. काय नाहीतर मग ते पितर त्या कुळामध्ये कधी सुख शांती आरोग्य धनसंपदा लाभू देत नाही. ते काय करतात पितर, ज्ञानोबारांची ओवी आहे, तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गा वसती. म्हणून तेही येती कुठं, कुळात
पाशी विठाला म्हणून कर्मामध्ये नित्य कर्म नैमित्तिक कर्म हे नैमित्तिक कर्म आहे आजचं आणि ते कर्म ज्याच्या त्याच्या वाटेला आलेलं आहे त्यांनी प्रत्येकाने करायला पाहिजे. आता कर्माचा विषय हा खूप गहन आहे आणि आपल्या अभंगाचा मूळ गाभा म्हणजेच कर्म आहे. शॉर्टकट सांगतो. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. आता बघा ऐसी जोडी करा म्हणजे कैसी करा. तुकोबारांनी तर उत्तर दिलं नाही. ह्या ऐसी जोडी करा तुम्ही असं काम करा म्हणजे कसं करा याला म्हणतात आधारभूत उत्तर. जे तुम्ही आपण अंदाजित लावायचंय. अंदाजित लावण्यापेक्षा बरोबर अंदाज आला पाहिजे. मी लावून देतो काही काळजी करू नका. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. ऐसी जोडी म्हणजे कैसी जोडी. ज्ञानोबरायांचा आपण दररोज अभंग म्हणतोय. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सुकृताची जोडी. सुकृत म्हणजे चांगलं कर्म केलेलं आणि दुष्कृत म्हणजे वाईट कर्म केलेलं. म्हणून तुम्हीच्या वाटेला आलेलं जे कर्म आहे चांगलं ते जर कर्म केलं तर पितरांचा आशीर्वाद आहे. विडाला म्हणून आपल्याला जास्त विषय लांबवायचा नाही. ज्याच्या त्याच्या वाटेला आलेलं कर्म आहे. बघा शास्त्रामध्ये 4 वर्ण आहेत. किती? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत. ब्राह्मणाचं कर्तव्य कर्म काय? निसर्गता. अहो ते ज्ञानच घेतात मंत्र म्हणतात. ते लहान लहान मुलगा मंत्र म्हणतोय निसर्गात आहे. निसर्ग आहे तो निसर्गाचा स्वभाव आहे. त्याचा स्वभाव आहे त्या कुळात जन्माला आलाय ब्राह्मण. क्षत्रिय क्षत्रियाचा निसर्गता हा स्वभाव काय बोला. असं अवघडल्याने बसू नका. मी काय असं इंग्लिश बोल नाही. इंग्लिश बोलायलो का. क्षत्रियाचा स्वभाव काय? युद्ध करणं. आणि तुम्ही आम्ही जे आहेत ते ब्राह्मण नाहीत क्षत्रिय नाहीत आपण आहेत वैश्य. वैश्याचा स्वभाव आहे गायीचं रक्षण करणं शेतीचं रक्षण करणं. हे भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये सांगितले. कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. कृषी कृषी म्हणजे काय? शेती. शेती. कृषी गौरक्ष गायीचं रक्षण करणं शेती करणं वैश्याचं काम आहे. आणि या तिन्ही वर्णाची सेवा करणं हे शूद्राचं कर्म सांगितलंय. परिचर्यात्मकं कर्म. परिचर्या म्हणजे सेवा करणं. शूद्रस्यापि स्वभावजम. विडाला म्हणून ज्याच्या त्याच्या वाटेला आलेलं कर्म केलं पाहिजे. आपल्याला काही लय जास्त नाही. आता सजन कसाई नावाचा एक महात्मा होऊन गेला. मुस्लिम संत आहे. सज्जन वेगळा सजन वेगळा. त्याच्या वाटेला काय आलो कर्म मांस शिकायचं. मग वारकरी संप्रदायाला न म्हणणारी न पटणारी गोष्ट जर एखादा व्यक्ती करत असेल आणि त्या व्यक्तीला भगवंतानी सजन कसाया बिकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. अहो तुमच्या वाटेला काही येऊ द्या. उद्योग असेल व्यापार असेल तुम्ही काही करत असाल पण ते कर्म करत असताना ईश्वरार्पण बुद्धीनं करा. ईश्वराचा प्रसाद मिळतो. वेगळं काय परमार्थ काय आम्ही कीर्तन केलं म्हणजे काय देवच होतो असं नाही. तुम्ही जे कर्म करताना ते ईश्वरार्पण बुद्धीनं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा
पूजा केली होय अपारा तोषा लागे. सर्वात्मक ईश्वराला स्वकर्मरूपी पुष्पांची माळा घालायची आहे. मग पूजा केली होय अपारा तोषा लागे. अहो म्हणून सज्जन कसाया विकू लागे मांस. मग काही असू द्या तुमच्या वाटेला, आपला हा स्वधर्म आहे. म्हणून अर्जुनाला सुद्धा भगवंताने सांगितलं, अर्जुना या युद्धभूमीवर तुझ्या समोर जे आहेत ते कौरव आहेत, ते दुसरे कोण नसून ते तुझे शत्रू आहेत. जरी तुझ्या घरचे असले तरी ते शत्रू आहेत, यांना मार. अशा अवस्थेमध्ये अर्जुनाला सांगितलं मार, यांचा वध कर. तर अर्जुनाचे उद्गार आहेत, अर्जुना हे अघोर कर्म मला करायला लावतोस, हे कर्म करू. अहो ज्यांनी मला धनुर्वेद धरायला शिकविला, जे माझे कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, अशा व्यक्तींना मला मारायला सांगतोय. तुला काय लाज लज्जा वाटते का नाही? देवाची लाज काढण्या इतपत योग्यता अर्जुनाची होती. ए लाजसी ना महागौरी कर्मीस होता. तुला काही लाज वगैरे काही वाटते का नाही? भगवंताने सांगितलं काही ऐकणार नाही. तुझ्या समोर जे अधर्मी आहेत, ते जरी घरचे असले तरी ते अधर्मी आहेत, यांना मार. ज्ञानोबरांची ओवीच आहे, जेतीची कृपालाही जे वर, तेथेची म्हणे जे व्यभिचार, तरी काय भस्मासूर अर्जुन म्हणे. अहो या पृथ्वी तलावर एकमेव असा देव आहे की त्या भगवान श्रीकृष्ण की तो आपल्या गुरूंना मारायला सांगतो. बघा शोभतंय काय? ज्यांनी शिकवायचं त्यांनाच मारायचं. का मारायला सांगितलं असेल? कारण की ती अधर्मी आहेत, आणि अधर्मी वागत असले, ते भले गुरु असले तरी त्यांना मारायला सांगणार आहे परमात्मा आहे. कारण की भगवंताचा अवतारच आहे त्याच्यासाठी, आहे की नाही? परिचर्या परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मग अर्जुना लागी करून घेतलंय निमित्त मात्र भवसव्यसाचे. मग अर्जुन म्हणत होता, देवा मला असलं काही करून सांगूच नको. भगवंताने एक शब्द वापरला अर्जुनासाठी, ते तुम्हाला आम्हाला पटत नाही बरं का? पटते का? क्लैब्य मास मग हा पार्थ. क्लैब्य म्हणजे अर्जुना तू यांना मारायचं नाही म्हणतोस ना, तू काही नपुंसक आहेस का? कळते? नपुंसक म्हणलेलं कोणाला आवडेल? तो भगवंताने म्हणलं अर्जुनाला. त्यावेळेस अर्जुनाच्या मनाची अवस्था कशी झालेली होती मग? ते तर मणी गजबज झाली, अपैसी कृपा आली. अचानक द्रोणाचार्य भीष्माचार्यांना पाहिल्याच्या नंतर त्यांनी माझ्यावर कृपा केली अशी आठवण झाली, आणि अपमाने निघाली वीरवृत्ती. अपमानेने जे वीरवृत्ती होती अर्जुनाच्या अंगामध्ये, ती वीरवृत्ती निघून गेली. विठाला भगवंताने अर्जुन कर्म करायचं नग म्हणत होता, पण एक आठवण करून दिली महाभारतामध्ये. बघा अर्जुना तू कर्म करायचं नाही म्हणतोस ना, तुला एक आठवण करून देतो. आता तुम्ही सगळे शिकलेले श्रवण करणारे आहेत. ज्यावेळेस पांडव हे 1 वर्ष अज्ञातवासामध्ये होते विराट नगरीमध्ये. कोणती नगरी? विराट नगरी. त्या विराट नगरीचा जो राजा आहे, युवराज आहे, त्याचं नाव आहे उत्तर. काय? उत्तर. आणि ही अज्ञातवासामध्ये पांडव असताना हे काय दररोजच्या वेशामध्ये नव्हते, वेश बदलून होते. मग त्या बायामध्ये तो उत्तर बसला होता, आणि काही माणसाला बायामध्ये बसून असे मोठमोठ्या गप्पा मारायचे सवय आहेत का नाही? तसं उत्तराला सवय होती की बायामध्ये म्हणायचा, मी कुणी येऊ द्या समोर, मी त्यांना ठार करेन, मोठमोठ्या गप्पा मारायचा. त्या अवस्थेमध्ये त्या बायाच्या वेशामध्ये अर्जुन होता. भगवंताने आठवण करून दिली बरं का. बाय साडी घातलेली वगैरे वगैरे, पण त्यानं नाव सुद्धा चेंज केलं, तर निसता वेश नाही.
अर्जुनाचं नाव काय होतं? बृहन्नरा. हा, त्यावेळेस अचानक कौरवांनी, भीष्माचार्य, द्रोणाचार्य सगळ्यांनी विराट नगरीवर आक्रमण केल्याबरोबर उत्तर म्हणायला लागला, आता मला युद्ध करण्यासाठी जायचंय, पण आता मला सारथी नाही कोण. बघा, ज्याला खेळता येत नाही ते काय म्हणते, अंगण वाकडे. काय सारथी नाही, तुझ्यात कौशल्यच नाही ना. तो म्हणतो मला सारथी नाही. त्या अवस्थेमध्ये जो अर्जुन होता, बाईच्या वेशामध्ये अर्जुन असणारा, तो अर्जुन म्हणतो, अरे घाबरतोस काय, मी तुझं सारथ्यपन्न करतो, चल कौरवांना मारायला. निघाला साडी घालून, सगळं घालून. आणि ज्यावेळेस उत्तर मागे, अर्जुन पुढे. आणि अशा अवस्थेमध्ये भीष्माचार्य, कृपाचार्य पाहिल्याच्या नंतर उत्तर काय, महाराज पहिलाच भिकुडा. पाहिल्याच्या नंतर पळत निघायला लागला. त्यावेळेस अर्जुनाने सांगितलं, उत्तरा घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठी. मला एवढंच सांगायचंय, बाईच्या वेशात असणारा अर्जुन तरी तो युद्ध करण्यासाठी निघाला, प्रवृत्त झाला. तो भगवंताने आठवण करून दिली, अरे तू आता इथं युद्ध करायचं नको म्हणलास, आणि त्यावेळेस तू बाईच्या वेशामध्ये असणारा, त्यावेळेस सुद्धा तू युद्ध करायचं म्हणलास. ज्ञानोबाराने याचं वर्णन केलंय. उत्तर वैराटीचा राजा, तू पळता निघालासी झुंजा. हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझं. उत्तर वैराटीचा राजा, त्यावेळेस तू त्याला युद्ध करण्यासाठी निघालास, आणि आता मात्र तू का घाबरतोस? अरे तू नाही म्हणलास तरी तू युद्ध करणारच, कारण की तुझा तो स्वभाव आहे. जैसा वैश्याचा स्वभाव आहे, ब्राह्मणाचा स्वभाव जसा वेगवेगळा आहे, तसा क्षत्रियाचा स्वभाव, अर्जुनाचा स्वभाव आहे की युद्ध करणं. तू नाही म्हणलंस तर तुझा स्वभाव करून घेणार आहे. विठाला म्हणून ज्याच्या त्याच्या वाटेला आपण कर्म केलेलं पाहिजे. म्हणून ज्याच्या वाटेला जे आलं ते केलं पाहिजे. आणि कर्मामध्ये अशी विशेषता आहे, कर्म करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण कर्मफलाचा आस्वाद घ्यायचा नाही हे स्वातंत्र्य नाही. ज्ञानोबा म्हणतात, तैसा कर्तृत्वाचा मध आणि कर्मफळाचा आस्वाद, हे दोन बंद आहेत. ज्ञानोबाने एक वर्णन केलंय, मी जास्त सांगणार नाही. एखाद काय माणसं म्हणतात ना, अहो महाराज सप्ताह म्हणजे उगम मी होतो म्हणून झाला. काय मी होतो म्हणून झाला? ज्ञानोबा म्हणतात, परी हे मिया केली की माझेने सिद्धी गेली, आयसे जेने जाणीतले तो सुट लागा. अहो ह्याच्यातून हे सुटतो, मी केलं म्हणायचंच नाही, हे माझ्यामुळं आहे असं कधीच म्हणायचं नाही. एक प्रसंग सांगतो. आम्ही एक ठिकाणी चहा प्यायला गेलो. आता चहा प्यायचं म्हणल्यावर थोडंसं ऐकून घ्यावंच लागतं. त्या माणसाने सांगितलं, महाराज हे जे गाडी बंगला दिसतोय ना, हे बापाचं काहीच नाही, बापाच्या काळात काहीच नव्हतं, हे सगळं मी कमवलंय. काय मी कमवलंय? हे शेती वगैरे बापाचं काहीच नाही, सगळं माझ्या काळात झालंय. हे सगळी संपत्ती, सर्व ऐश्वर्य हे बापाचं काही नाही, माझ्याच झालं. अरे म्हणले बापाचं काही नाही, बापाचं काही नाही. मेलं तू तरी आहेस का नाही? अरे ज्याच्यामुळे आपलं अस्तित्व या पृथ्वी तलावर निर्माण झालं, त्यांचं अस्तित्व नाकारण्याचा अज्ञानी प्रयत्न करतो आपण. विठाला विठाला म्हणून आपण हे कर्म केलंच पाहिजे. आणि ते कुठल्याच प्रकारचा निराभिमान
असला पाहिजे. कुठल्याच प्रकारचा अभिमान नाही. हे मी केलं असं म्हणताच येत नाही. करून घेणारा तो ईश्वर आहे. म्हणून जे जे तुम्ही सत्कर्म कराल तेच तुम्हाला भेटायलंय. महाराज अहो चांगलं कर्म करून सुद्धा देव भेटना आणि वाईट कर्म करून कुठं देव भेटत असतो. आणि चांगलं कर्म करणार एखाद्याने चोरी केली, चोरी करणारा कधी माणूस प्रसन्न राहू शकत नाही. त्याच्या चेहऱ्यावर कधीच प्रसन्नता नसते. जो 2 नंबरचा धंदा करतो, दुसऱ्यांना लुबाडून पैसा कमवतो, त्याला झोप लागत नाही महाराज. त्याला झोपीची काय घ्यावी लागते? गोळी. आणि जो शेतकरी आहे, अहो साधे ऊसतोड कामगार आहेत, त्या ट्रॅक्टरमध्ये जाताना अहो त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे का? कष्टाने खातो. कष्टाची भाकरी ही आनंददायक आहे. म्हणून आपण करत असताना जे काही असेल ते ईश्वरार्पण बुद्धीनं आणि चांगलं केलं ना आपल्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान मिळतं. म्हणून साधू संत का एवढे प्रसन्न दिसतात? कारण की त्यांनी कधीही जीवनामध्ये पाप केलं नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. पुण्यपुरुषाचं लक्षण आहे की तो दिसल्याबरोबर आपल्याला समाधान लाभलं पाहिजे. तो पुण्यपुरुष. आपल्याला जास्त लांबवायचं नाही. म्हणून करत असताना ही आपल्याला चांगलं कर्म जर केलं तर आपल्याला पुढच्याही जन्मामध्ये चांगलं भोगायला भेटतंय ना. कर हरी भक्ती परलोक येईल कामा. कर हरी भक्ती परलोक येईल कामा. राम सोडविल यमापासूनिया. सोडविल यमापासूनिया. कर हरी भक्ती करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. परलोकी येईल का? परलोकी येईल कामा. हो सोडविल यमापासून. सोडवी यमापासून. सोडविल. हो सोडविल. परलोकामध्ये कामाला येईल. पुढच्या जन्मामध्ये कामाला येईल. बघा म्हणून आता जे कर्म करतोय, आता एक छोटंसं सांगणार आहे. आपण जे करतो ते क्रियमान आहे आणि जे साठवून ठेवतं त्याला संचित म्हणायचं. भोगायला जे भेटते ते प्रारब्ध आहे. जसं बघा पूर्वीच्या जन्म एखादा माणूस श्रीमंत आहे. श्रीमंत सहजासहजी होत नाही. 50% त्याचे प्रयत्न असतात, कष्ट असतात आणि प्रारब्धाची अनुकूलता असते. आणि प्रारब्धाची अनुकूलता जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची श्रीमंती टिकते. आणि एकदा का प्रारब्धाची अनुकूलता जर कमी झाली तर श्रीमंत झालेले माणसं सुद्धा गरीब झालेले आपण पाहिले. अहो लय मोठा माणूस होता पण काय त्याची अवस्था झाली का? तर त्याने जे कर्म केले, सत्कर्माचे शब्दाचा अर्थ आहे सत्कर्म म्हणजेच पुण्य आणि दुष्कर्म म्हणजेच पाप. याच्यात वेगळं काही नाही. कळालं का लक्षात? एखादा श्रीमंत मनुष्य तो जर खाली आला तर समजावं त्याचं पुण्य कमी झालं, त्याचं प्रारब्ध प्रतिकूल झालं. ज्ञानोबराने 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. ज्ञानोबराय म्हणतात पालटे श्रीमंताचा विलास अदृष्ट झाली या उदास. पालटे श्रीमंताचा विलास. अदृष्ट नाम प्रारब्ध. अदृष्ट जर उदास झालं तर पालटे श्रीमंताचा विलास. लक्षात येते? म्हणून कधी आपलं पालट होईल प्रारब्ध काही सांगता येत नाही. इंद्रपद जरी भेटलं
पुण्य आहे तोपर्यंतच इंद्रपद टिकतं आणि पुण्याचा जर क्षय झाला तर इंद्रपद सुद्धा, इंद्रपद शब्दाचा अर्थ आहे पुण्य, आयुष, विलास. थोडक्यात ज्ञानोबराय म्हणतात, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती 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 पुण्यक्षय अधोगती. आहे की नाही? पुण्याचा क्षय झाल्याच्या नंतर अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्य मर्त्यलोकम विशंत. म्हणून एकदा का पुण्य नष्ट झाले की काही राहत नाही महाराज. म्हणून प्रारब्धाचे भोग आपल्याला भेटतात. जर श्रीमंत असेल, एखादा गरीब आहे, गरीब माणसाला गरिबी आवडते का? बोला, तुम्हाला पैसे असं वाटतात का नाही? नसं वाटतात? असं वाटतात ना. दुकानदार आहेत ते. दुकानदार आहेत का? बघा, ते तर काय सगळं गोळाच करणार नाही. ते धंदा आहे, कुणाला आवडतात, आम्हाला पण आवडतात. तेच काय नाही, स्वाभाविक आहे. पैसे आवडतात. गरिबी कुणाला आवडते का? कुणालाच आवडत नाही. पैसे कोण नको. पण एखाद्याला भोगावं लागते. एखाद्याला कॅन्सर सारखा रोग होतो, वेगवेगळे रोग होतात. आवडतं का? पण का भोगावं लागतं? कर्म. कर्म इथंच येतं. कुठून बी फिरा. ज्ञानोबा 18 अध्यायामध्ये सुंदर वर्णन करत. हा गा रोग काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया. रोगी माणसाला रोग आवडत नाही, दरिद्री माणसाला दरिद्री पण आवडत नाही. परी, पुढचा शब्द आहे का? परी भोगविजे, बळजबरीने भोगविजे बळीया, अदृष्ट नाम प्रारब्ध अदृष्ट जेने. म्हणून कुणाची इच्छा नसते, पण प्रारब्धानुसार ते भोगावं लागतंय. म्हणून आपण ह्या जन्मात जे क्रियमान करायलो ते चांगलं करा, मग पुन्हा चांगलं भेटेल. हे की नाही? एकदा भजन करा, विठाला प्रारब्धाचा भोग देवादिकांना सुद्धा आहे, आपल्याला म्हणून आहे. एक छोटस उदाहरण देतो. इच्छामरणी भीष्माचार्य, भीष्माचार्यांना 6 महिने शरपंजरी पडावं लागलं. शरपंजरी म्हणजे बाणाच्या शेवर. हे की नाही? 6 महिने किती वेदना होत असते. भीष्माचार्याने भगवान श्रीकृष्णांना विचारलं, देवा, काय मी असं पाप केलं असेल की मला 6 महिने शरपंजरी पडावं लागतंय बाणाच्या टोकावर? तर भगवान श्रीकृष्णाने आठवण दिली. आता तो तर सगळं जाणणार आहे. त्याने सांगितलं, भीष्माचार्य, तुमची आताची चूक नाही. त्यांनी सांगितलं की तू एका सरड्याला काट्यावर टाकलं होतं. किती? एका सरड्याला काट्यावर टाकलं होतं. तो काटा सरडा 6 महिने तर पडला नव्हता. 6 सेकंद, 6 पळ म्हणजे 6 सेकंद तर पडला आणि मेला. तर अशा अवस्थेमध्ये मग भीष्माचार्य म्हणतात, बाबा 6 सेकंद जर सरडा तर पडला तर मग मला पण 6 सेकंदच पाहिजे ना. मला 6 महिने का दिलं? भगवंताने सांगितलं, हे व्याज नाही, हे चक्रवाढ व्याज आहे. कळते? म्हणून जे आपण करता त्याची परतफेड चक्रवाढ व्याजासकट परत करावं लागते. म्हणून एवढे दुष्कर्म आता महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. त्या मालेगावला महाराज 3 वर्षाची मुलगी, काय कापसाचा गोळा आहे, काय मारलं महाराज. किती दुष्कर्म आहे. एखाद्याची हत्या करणं हे दुष्कर्म नाही? दुष्कर्म आहे. पण याचा परिणाम इतका वाईट होतो
की भयानक. ज्ञानोबा भगवंताने सांगितलंय अशा दुष्कर्मी माणसाचा शेवट लय बेकार होतो. ज्ञानोबा श्लोकच आहे, तानहम द्विषतः क्रूरान, अहम द्विषतः क्रूरान. क्रूर माणसाचा शेवट कसा होतो? तानहम द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान. तो नराधम आहे. क्षिपाम्य जस्रम अशुभान आसुरीष्वेव योनिषु. मी त्या व्यक्तीला आसुरी योनीमध्ये फेकतो, क्षिपाम्य फेकतो. आणि इतकंच नाही तर त्याचं मरण तरफडून आल्याशिवाय राहत नाही. बघा, म्हणून जे माणसं लवकर मरत नाहीत बरं का, असे माणसं जे वाईट करणारे लोक म्हणतात, ते म्हणतात ना करडीला किडा नाही वाकट्याला पिडा नाही. त्या वाकट्याला पिडा असते पण लय लांबून असते ती. म्हणून ज्ञानोबा म्हणतात पापी माणसाला नरकात जायची गरज नाही, नरकच त्याच्या जवळ येतो. कारण की त्यांनी पापच एवढे केलेत. पापे आपुलेने थावे जव करती मेळावे. जिताची, तो मेलेला नाही हा, जिताची आघावे येती नरक. कळतंय? अहो तो साक्षात एखादा माणूस जर असा तरफडत असाल ना, वरी काय गरज नाही. वरी कोण बघायला? अहो जयाचे आहे का धड नाही, त्याचे परत काय पुसपाई. तो इथंच मारायला लागला, इथंच त्याचं धड नाही. धड शब्दच आहे. धड म्हणजे 100% नाही चांगला, मिनिमम 50% तरी चांगला पाहिजे. आहे का धड नाही, त्याचं काय आपण मानणार आहे? म्हणून सगळे पापाने तो दुष्कृत झालाय. असा दुष्कृत माणसाला सद्गती मिळत नाही. म्हणून माणसाच्या जीवनातून आपल्या हातून कर्म होतच असते. बघा, कर्म कुणाकडून नाही होत. तुम्ही म्हणाल महाराज मी आज झोपलो, मी काहीच केलं नाही. काही न करणं हे सुद्धा कर्म आहे. काय? काही न करणं हे सुद्धा कर्म आहे. माणसाच्या हातून कर्म होणारच आहे, पण वाईट करण्यापेक्षा चांगलं का करत नसतील? मला हा प्रश्न पडलाय. अहो तुम्हाला दारू पिण्याऐवजी तुम्ही दूध प्या ना. दूध चांगलं का दारू? दूध पी वाटते का माणसाला? नाही. मांसाहार करण्यापेक्षा काजू बदाम पिस्ता चांगले चांगले खाणं काय आहे? जे शरीराला ज्याची आवश्यकता नाही ते का खाता? मग चांगलं खाणार तर आहेतच. या डोळ्याने आपण काही बघणार आहेत. डोळ्याचा विषय रूप पाहणार तर आहेतच. मग वाईट पाहण्यापेक्षा चांगलं पाहणं. ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही. पुढे नाही नास जा विश्वांबर भव शरणागत, विश्वांबरा शरणागत. पुढे नाश जा, पुढे नाश जा विश्वांबरा शरणागत. ऐसे काहू न करा काही, पुढे नाही नास जा. असं काहीतरी कर. विश्वंभरा शरणागत. भूतजात बंधुनी, भूतजात बंधोनी.
म्हणून कर्म होणारच आहे. मग चांगलं कर्म करा. एक मारीच मामाचं एक उदाहरण आहे. रावणाने सांगितलं बाळा मामा तुम्ही काय करा, मला सीता पळून न्यायचंय, त्याच्यासाठी तुम्ही मृग हरिण व्हा. काय मृग हरिण व्हा. आता मारीच मामा चांगले होते बरं का, कंस मामा सारखे नव्हती, जरा चांगली होते म्हणा. अरे बाबा असलं पाप कशाला मी करू. काही सांगायचं नाही. रावणाने सांगितलं काही ऐकणार नाही, तुम्ही जर मृग हरिण नाही झालात तर तुम्हाला जाग्यावर ठार केलं जाईल. आता मारीच मामा घाबरले, म्हणले आता आपण नाही मृग हरिण होऊन रावणाच्या हातानं मरण्यापेक्षा मृग हरिण होऊन रामाच्या हातानं मेलेलं का वाईट आहे. कळालं. मरण तर दोन्हीकडेच आहे, कर्म तर दोन्ही होणारच आहे. मग चांगलं कर्म का करू नये. मग चांगलं कर्म तरी कोणतं. आईशी जोडी करा राम करा, आईशी जोडी करा राम कंठी धरा, आईशी जोडी करा राम कंठी धरा, आईशी जोडी करा राम कंठी धरा. ऐसी जोडी करा राम कंठी धरा, तेने चुके फेरा, तेने चुके फेरा गर्भवास नाशिवंता या पुत्र धन, नाशिवंता या पुत्र धन. शिवंताई प्रिया पुत्र धन, नाशिवंताई प्रिया पुत्र धन, प्रिया पुत्र धन. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने तुटे फेरा गर्भवास. असं काहीतरी चांगलं कर्म करा जेणेकरून गर्भवासाचे फेरे तुटतील. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्ताने. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मला हे फेरे आम्हाला नकोय. काय आपल्याला जास्त प्रमाण आहेत. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना क्षणोक्षणा ध्यातसे. बस याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबराय म्हणतात जन्माला येणं हीच लाज आहे. काय एक तर आलं तर परमात्मा मिळाला पाहिजे, नाही तर जन्माला येणं ही लाज आहे. त्याच्यासारखं लाजीरवाणी गोष्टच नाही. री शब्दाचा अर्थ आहे लाज. ज्ञानोबराय म्हणतात हे असो देहपणे, देहपणे नाम रूपासी येणे, नाही लाजीरवाने तया होणे. म्हणून दुःख कसं आहे. गर्भमेद मुसे रक्त मूत्र रसे ओतीव होणी असे ते लाजीरवाणे. विठाला म्हणून ही पूर्ण सारखं दुःख आहे. पण तुकोबारायला विचारलं बाबा सत्कर्म तर सांगितलं, रामकंठामध्ये धरणं राम नाम धरणं हे सत्कर्म आहे. पण तुकोबारायला काही लोक म्हणले बाबा महाराज हे ठीक आहे रामकंठामध्ये धरायचंय रामनाम घ्यायचंय, पण आमच्या माग संसार आहे. मग संसाराचा प्रकर्षाने कसा त्याग करायचा हे तुकोबारायने सांगितलंय. तुम्ही जे जीवनामध्ये प्रयत्न करतात
ते प्रयत्न कसे आहेत अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन त्याची फळ. नाशिवंत आटी, आटी शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न. माणसं म्हणत नाहीत का लय आटा पिटा करू नका. आटा म्हणजे काय, ते गव्हाचा आटा नाही. आटा आटी म्हणजे प्रयत्न. हे तुम्ही जे प्रयत्न करता ते नाशिवंत आहेत. याचा अर्थ करायचे नाहीत का, करायचे. विषय भोगायचे पण विषयासक्त व्हायचं नाही. जेवण करायचं पण सतत जेवण करणं बरोबर आहे का. विषयाचा भोग हा तृप्ती मोजका पाहिजे. जास्त म्हणल्याच्या नंतर नाही जमत. मग काय होतं, उपनिषदकाराने सांगितलंय तुम्ही जर विषयाचा भोग अतिरिक्त घेत असाल तर सर्वेंद्रियाणाम जिरयंती तेज. हा सर्वच इंद्रियामधलं पाटव्य नष्ट होतं. परमार्थाच्या कामाला काही लागत नाही. जसं नाथ महाराज म्हणतात परिमळ गेलिया ओस फूल देती आयुष्या शेवटी देह तैसा. म्हणून हा देह कसा वापरला पाहिजे, एकदा काय ह्याची ताकद आहे. जो तुकोबर आहे म्हणतात जव हे सकळ सिद्ध. सिद्ध शब्दाचा अर्थ काय, ताकद. परिमळ याला म्हणायचं परिमळ. आणि परिमळ असणारीच फुलं देवाला वाहिली जातात, सुकलेली नाही. वाहिली तरी ते देव स्वीकारत नाही. म्हणून आपण जे प्रयत्न करतात, अहो तुम्ही आम्ही काय प्रयत्न केलेत, आपल्याकडे काय आहे, काय आपल्याकडे 2-4 अंगठ्या असल्या म्हणजे लोक माणसं लगेच असं हात वर करतात. 2च अंगठ्या. अहो ज्या रावणाकडे कोटी घरे आणि काशा आणि तांब्याची शुद्ध गांजनाची सप्तकोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. कवडी शब्दाचा अर्थ माहितीये, कवडी म्हणजे रुपये सुद्धा नाही. म्हणून ते माणसं नावाला रुपया लावतात. सांगा ते कवडी गेली नाहीत. आणि आपल्या तोळा 2 तोळा सोन्याचं काय. म्हणून अहो एवढं ऐश्वर्य, अहो तुकोबारायने कुणाच्याच संपत्तीचं वर्णन नाही केलं, पण रावणाच्या संपत्तीचं वर्णन केलं. किती संपत्ती असेल पण काय मिळवलं रणांगणामध्ये. रावणाचं धड पडलं आणि ते धड मंदोदरीनं स्वतःची पत्नीनं ते धड ते मुंडकं आपल्या मांडीवर घेतलं आणि सांगितलं काय स्वामी तुमच्याकडे काय कमी होतं, तुम्ही सगळे 33 कोटी देव तुमच्या ताब्यात आहेत, ऐश्वर्य सोन्याची लंका आहे, सगळं काय आहे, पण जिच्या सीतेच्या मागे लागून जे तुम्ही या देहाची नाशिवंती केली, या सगळं बर्बाद केलं. अहो त्या सीतेपेक्षा माझ्या दास्या सुंदर आहेत. कळलं. मंदोदरी म्हणतात, मंद उदरी. जुन्या काळामध्ये जेचं पोट बारीक आहे ती सुंदर स्त्री असं म्हणतात. मंद म्हणजे बारीक आणि उदरी म्हणजे पोट.
म्हणून तिचं नाव काय? मंदोदरी. ती म्हणते ज्या सीतेच्या मागे लागलात ना, ती सीतेपेक्षा माझ्या दास्या सुंदर आहेत. काय तुमच्या जीवनाची बर्बादी केली. अहो, हे शब्द ज्यावेळेस अंतकाळाच्या वेळेस आपले घरचे म्हणतात ना, त्यावेळेस तुमचं जीवन व्यर्थ गेलं म्हणायचं. म्हणून काय काय म्हातारे माणसाला वय झाल्यावर कळतं हे लोक आपले नाही किंवा आपण कशासाठी प्रयत्न केले, हे वय झाल्यावर कळतं. ज्याला वय झाल्यावर कळतं हे आपले नव्हते, त्याचं ज्ञान शून्य आहे. विडाला म्हणून माणसाने अर्धा काळ तर गेलायच आहे महाराज. काय महाराज, अर्धा काळ गेल्याच्या नंतर लय संसारासाठी अपेक्षा करू नका. एक सुंदर हिंदीमध्ये कहावत, माणसाने कमो किती, साई इतना दीजिए. काय साई, साईबाबा नाही बरं का, साई म्हणजे ईश्वर. साई इतना दीजिए जा में कुटुंब समाये, मैं भूखा न रह जाऊं और साधू भूखा न रह जाए. किंवा अतिथी आलेला, इतकं पाहिजे, जास्त काही नको आम्हाला. म्हणून माणसं काय अतिरिक्त आशा करतात. एकच दृष्टांत सांगणार आहे बघा. 4 आश्रम आहेत. आश्रम किती? 4. ब्रह्मचारी आश्रम, पुन्हा गृहस्थ आश्रम, पुन्हा संन्यास आश्रम, शेवट वानप्रस्थ आश्रम. ब्रह्मचार्य म्हणजे आता 100 वर्षाचं गणित केलं आयुष्याचं, तर पहिले 25 वर्ष ब्रह्मचारी आश्रम म्हणजे काय? विद्यार्जन करावं, इंद्रियाचं पालन करावं. 25 ते 50 गृहस्थ आश्रम स्वीकारावं, काही अडचण नाही. पण 50 ते 75 आता तितके जगतच नाहीत, कधी जातील काही पता नाही. पण माणसाने तिथून पुढे संन्यास आश्रम घ्यावा. म्हणजे काय? आश्रम म्हणजे काय? भगवे कपडे घाल. संन्यास शब्दाचा अर्थ आहे त्याग, मी आणि माझेपणाचा त्याग. ज्याच्याकडून होतो तो संन्यासी. ज्ञानोबाने वर्णन केलं, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तोच संन्यासी जाण, कधी कधी नाही, निरंतर संन्यासी त्याला म्हणायचं. मग त्या ठिकाणी काही माणसं असे आहेत 50 वय झालं तरी त्या चाव्या सोडित नाहीत कपाटाच्या. काय गरज आहे? चांगले मुलं आहेत, देऊन टाका ना कारभार, द्या ना सोडून. तुम्ही तर अर्धे काळाच्या जबड्यात गेलेलेच आहेत. कशाला विनाकारांची आशा करतात? आणि आशा करणं ही मोकळी काय दुःखाला कारणीभूत आहे. आशा जैसी दुःखाते व्याली, आशा दुःखाला जन्म देते. व्याली शब्दाचा अर्थ जन्म देणे. म्हणून विनाकारांची आशा करणं. जो माणूस 50च्या नंतर संन्यास घेतो किंवा सगळं काही टाकून देतो आणि आपल्या भगवंताला आपला देह समर्पित करतो, तो ईश्वराला प्राप्त होतो. आशा नाही जमत. हे काय झालंय? ज्ञानोबाने एक दृष्टांत दिलाय. ज्ञानोबा म्हणतात बघा, आता तुमच्या कळण्यातला आहे, साप आहे का नाही? साप कुणाला खातो? बेडकाला खातो. समोरच्या बाजूने खातो का मागच्या बाजूने? बोला. मागच्या बाजूने. बघा चित्र आणा. बेडकाला अर्ध गिळले सापाने, अर्ध गिळले बरं का. पण अर्ध गिळल्याच्या अवस्थेमध्ये त्या बेडका समोरून जर एखादी माशी आली तर ते बेडक काय करतंय? लगेच ओढते. त्याला एवढी अक्कल नाही, आपण काळाच्या जबड्यात गेलोय. साप म्हणजे काळ, तो मेलाय अर्धा, आणि आता का विनाकारांची आशा करायचंय? ज्ञानोबा म्हणतात, दरदुरे दरदुरे सापे गिळीजत आहे उभा. दरदुरे म्हणजे बेडूक. सापे गिळीजत आहे उभा की मासिया वेटाळे जीवा. तैसे प्राणिया कवने लोभा वाढविती तृष्णा, तृष्णा नाम आशा. विठाला विठाला
म्हणतात तरी झडझडणी बाहिला निग ये भक्तीचे वाटे लाग मग ते पावेसी अव्यंग निज धाम माझे पिनाकरांची अपेक्षा करू नको निज धामाला पोचा म्हणून विनाकारांची आशा करू नका आणि रामकंठामध्ये धरा. आता तुकोबारायला काही लोकांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही आम्हाला रामकंठामध्ये धरायला सांगितलं, सत्कर्म करायला सांगितलं, औषध दिलं हो पण पथ्य पाळायचं, पथ्य पाळाय. आता डॉक्टरने तुम्हाला औषध दिलं आणि पथ्यच नाही पाळलं, उपयोग होईल का? बोला नाही. मग ते पथ्य तरी कोणतं आहे? अभंगाच्या तिसऱ्याच्या नाव धड करा सहस्र नामाची नाव धड करा सहस्र नामा नाव धड करा सहस्र नामाची नाव धड नाशिवंत अटी प्रिया पुत्र हा नाव धड करा सहस्त्र नामाच जेने भव सिंधूची थडी पावे. नाव धड करा. नाव म्हणजे आता बघा झाला आता कीर्तन बरं का. नदी आहे तुमच्याकडे, नदी आहे ना. पलीकडे जाण्याकरता काहीच व्यवस्था नाही. तुम्ही बघितले माग कसे गेले पावसाळ्यामध्ये, बघितले ना. जाण्याची व्यवस्था नाही. ती नाव, नावेत बसून जाण्याचा एकमेव पर्याय बघा. आता हे भव सिंधू आहे, हे सागर आहे, हे जगत आहे. या जगतामध्ये पहिलं तीर शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. नदीच्या पलीकडे म्हणजे पहिलं तीर आणि अलीकडे म्हणजे आईलं तीर. आता नामरूपी नाव आहे. पहिलं तीरामध्ये म्हणजे पलीकडे जायचंय तर नामरूपी नावेत बसायचंय काय. मग आता ती नाव कशी पाहिजे? बोला नाव कशी पाहिजे? गळकी पाहिजे? धड धड पाहिजे. धड अहो ती धड पाहिजे, लय नाही त्याला असं भारी, पण धड पाहिजे. या लागी शतजर्जर नावे रिगोणी केवी निश्चिंत जावे. अहो शतजर्जर नाव असेल, 100 ठिकाणी जर जर्जर झालेली असेल तर ती काही उपयोगाची नाही. मग त्या नावेत जाण्याकरता नाव चांगली पाहिजे. आता हे झाला दृष्टांत. आता आपल्याकडे घ्या, आपण आईला तीरावर आहेत, आपल्या मुखामध्ये नाम घेतल्याच्या नंतर ऑटोमॅटिक देवाकडे जाणार, बरोबर आहे. मग ते नाम घेत असताना छिद्र पडलेत त्या नावेला. आपले सुद्धा छिद्र पडलेत, जास्त सांगायला वेळ नाही. खूप माणसं नाम घेतात पण दारू पितात. हो कळतंय? हे एक छिद्र आहे, लक्षात घ्या. एखादा उत्कृष्ट गायक आहे, जे आता आंतरराष्ट्रीय लेवलला बरं का महाराज, आपले का संप्रदायात नाही, आंतरराष्ट्रीय लेवलला उत्कृष्ट गायक आहे, पण थोडीशी घ्यावी लागते. हो आता ही घेतल्याच्या नंतर त्या छिद्रातून पडल का छिद्राच्या वरील? अहो हे छिद्रच आहे,
एखादा नामस्मरण करतो आणि दुसऱ्याची निंदा करतो, छिद्र आहे ते. तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुमचं निर्मळ मन पाहिजे. एक वेळेस नामस्मरण नाही केलं तरी चालेल, पण करत असताना दुसऱ्याविषयी निंदा केली नाही पाहिजे. उगा देवपूजा, देव चोळायचे ना आपलं हे शिव्या द्यायच्या किती. छिद्र आहे, त्या नावेत जाऊ शकत नाही. जरी गेलात तरी बुडाल्याशिवाय राहत नाही. ज्यांच्याकडे छिद्र आहेत त्या नामावर विश्वास पाहिजे. निंदा केली नाही पाहिजे. आचार म्हणजे विहित कर्म केलं पाहिजे, निषिद्ध कर्म केलं नाही पाहिजे. खाणं पिणं चालत नाही. म्हणून त्या नामाची शुद्धता झाली पाहिजे. अशा अवस्थेमध्ये नामरूपी नावेमध्ये बसल्याच्या नंतर पहिलं तिऱ्याला ऑटोमॅटिक वा भगवान बाबा या पृथ्वी तलावर आपल्या सोबतच राहिले. नाम घेतलं. ज्यावेळेस नारायणगडावर होते, आळ आला म्हणून स्वतःच शरीर कापलं, तरी 12 वर्ष जगले भगवान बाबा. याला म्हणायचं नाम कसं घेतलंय, छिद्राविना नाम घेतलंय. म्हणून महाराज आपली नस कापली तर जगू शकत नाही. 12 वर्ष भगवानगडाचा कारभार केलाय, भगवानगड निर्माण केलाय. म्हणून साधू संत आहेत, सांडोळकर महाराज असतील, माधव बाबा असतील, मोतीराम महाराज असतील, या नावेतून अहो मी तर ह्याच्या पलीकडे ज्ञानोबराय म्हणतात, त्यांना ह्या नावेत बसायचीच गरज नाही. ज्ञानोबराय म्हणतात त्या नावेच्या बसण्याच्या अगोदरच ते मिळाले भगवंताला. ज्ञानोबराय म्हणतात ते मरणा आईलीच कडे ते मज मिळवणी गेले पुढे. अहो मरणा अलीकडेच मला मिळाले, ते मरणी आणती जातील की. अहो ते मरल्याच्या नंतर कुठेही जाऊतात, पण ते मला अगोदर मिळालेत ना, है की नाही. म्हणून ते पुन्हा जन्माला येत नाहीत, पुन्हा त्याला यायची गरज नाही. ज्ञानोबराय एक दृष्टांत देतात, पुन्हा ते येत नाहीत. जसं समुद्रामध्ये मिठाची हत्तीन केली, मिठाची हत्तीन केली आणि समुद्रात बुडवली, पुन्हा ती काढता येईल का बोला. वा काल लवणाची कुंजरी असे लवण सागरी होईचे ना माघारी परती दैसी. पुन्हा ते पुन्हा तया पुनरावृत्तीची वाट मोडली. म्हणून एकदा नामस्मरण घेतल्याच्या नंतर स्वतःचा उद्धार नाही, एमे कुळ गोत्र वर्जिले. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शास्त्र एकदा का यमे कुळ गोत्र वर्जिले. म्हणून आपल्याला पुष्कळ प्रमाण आहेत. म्हणून नाव धड करा सहस्त्रनामाची, जेने भवसिंधूची थडी पावे. आणि एकदा का नाम घेतल्याच्या नंतर काळाची सुद्धा ताप नाही. पण इतिहास असा आहे, नामधारकाला काळाची बाधा होत नाही, इतिहास आहे. पण यदा कदाची जर नामधारकावर काळाची झडप घालत असेल, काळ झडप घालत असेल, तर त्या काळाला सुद्धा सबक शिकवा.